आमचे नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि हो, या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका. जसं शिर्डीले आता काल मी एका मंदिरात गेलो, त्या मंदिरात वाचनालय होतं बाबू. MPSC चे पोरं, आता माझा परवा YouTube वर कार्यक्रम टाकला ना तुम्ही, कुठचा आहे तो, मुखेडला महात्मा बसवेश्वरचे महाराज आहे, त्याचं मंदिर आहे वाण्याचं. तो त्यानं वाचनालय चालू केलं. आता आम्हाला मंदिर, प्रसाद, भंडारे एवढ्यावर बंद करा आता हे नाटक. हे भंडारे उलट ऐदी लोक पैदा करायची शाळा तयार करू नका. तरुणाईले काम भेटलं पाहिजे, माझ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन भेटलं पाहिजे. हे नदी फदीत अंग धुतल्यानं, चिवट्या बनवल्यानं काही फरक पडेल? काही सांगते, स्नान करणार, नदी में अंग धोना. अरे अंग धुतल्यानं जर माणूस पाप धुतल्या गेले असते तर खेकड्यांचा उद्धार नसता झाला काय? हे मी नाही म्हणत, कबीर महाराज लिहितात आणि तुकाराम महाराज लिहितात. कबीरानं काय लिहिलं पा बरं? कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, अमृत पिलाने से क्या फायदा. आवाज वाढव डीजे, तुझ्या मम्मीची पेटीवाल्याचा. तुम्ही आपल्या जातीच्या असल्याच्यानं पाता करतच नाही. आपण शिकली लोक शाळेचं काम करतो, कपड्यावर चिंध्या. माझ्या आई बापा आपण तुकडोजी बाबाचे उपासक आहोत, आम्ही गाडगे बाबाचे उपासक आहोत. आम्हाला त्यांनी शिकवलं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी. लोकाईले आमच्या कुंड्याले, तेल्याले, माळ्याले, धनगराले, बुद्धाले, बेलदाराले हे सर्व हेच शिकवलं येईन. चिवट्या बनवायचं, नदीत अंग धुवा, उपात धरा. आणि यायचे पोरं कमिशनर, हॅलो, यायचे पोरं कलेक्टर. पहा ना तुम्ही, आपल्या वर्धा जिल्ह्यात कलेक्टर किती आहेत सांगा बरं? वर्धा जिल्ह्यातलं बियाणं 2-4 असतील. DSP किती आहेत सांगा बरं? 2-4 असतील. तुमच्या गावात सांगा बरं तहसीलदार किती आहेत? RTO, BDO, ठाणेदार एखादे आहे काय कोणी? या गावात ठाणेदार, तहसीलदार, BDO, पोलीसवाला, एखादी बाई मास्तरी, बाया कुकडे दबल्या, पान ठेल्यावाले, खर्रा इका आणि असं करा आणि खर्रे खाऊ खाऊ पोट्टे नपुसक झाले. खर्रा खाऊ खाऊ मायच्या शपथनं बायका भेटत नाही. द्यायले भेटली तर पुढच्या महिन्यात फार गती. आता लगन पुढच्या महिन्यात घटस्फोट. तुम्ही काय जेवण पोट्ट्याचे घटस्फोट, दवडीत भाकरच नाही ना. तुम्हाला समजलं दवडीत भाकर? तुम्ही जर बाकीचे बसले ना तर मजा येईल. तुम्ही उभं नका राहू. 2019 झटका देतो तुम्हाला आम्ही. किती चिंता बनवता तुम्ही आम्हाला. देवा धर्माच्या नावावर आमची बर्बादी करणं लावली. आम्हाला मालूम आहे तुकारामानं सांगितलं आमचा देव कशात आहे. आम्हाला जगद्गुरु तुकारामांनी सांगितलं, संत नामदेवांनी सांगितलं, शिंप्याचा नामदेव, कुंड्याचा तुकाराम, जगनाळे बाबा तेल्याचा आणि माळ्याचा सावता महाराज. आम्हाला शिकवलं त्यानं देव कशात आहे. यानं 200 फुटाची मूर्ती बांधली, त्यानं 300 फुटाची बांधली. कोणी म्हणीन 500. अबे शेतकरी आत्महत्या करून मरून राहिला ना, आणि पुजाऱ्याचे पोट करत काहीच नाही. रात्रीनं गव्हाले पाणी द्यायला जाते का? झटके घ्यायला तो काय करते? फक्त
मंदिर तुम्ही बांधा, मूर्त्या तुम्ही आणा, जयपूरहून आणा की जपानवरून आणा, मूर्त्या तुम्ही आणा, मंदिर तुम्ही आणा, नवगो तयार झालं की त्या भोकाचा नको बाई हो हा बरं. कोणाच्या मायली शिव्या देते शेवट लोक नाही समजत. जहन्नमायच्या माय नमा तुया माय नमा घेऊ, आपलंच खाते ना आपलीच माय काढते. म्हणून आम्हाला तुकडोजी महाराज पाहिजे. आई तुही पोरगी तहसीलदार झाली पाहिजे, नाही तर मा बोरीले उपास आहे. व खापर खुंड्या झाल्या व उपास धरू धरू. तुम्हाला भिकोजी महाराजाची शपथ आहे. तेव्हा देशमुख साहेबांना मा कीर्तन घेतलं. मुकुंदराव त्याचे बंधू काय नाव, दिने भाऊ. दोघच भाऊ आहे ना, दोघं भाऊ, पण दोघही भाऊ एका जागी, दोघांचे 2 मजले. अक्कलनं काम करतात ना. पंजाबराव देशमुखाची अक्कल आहे ना, बरोबर डोकं चालवते. आपण फक्त देवा बापा सुखी ठेव, भिकोजी बाबा सुखी ठेव. आपोआप कसं सुखी ठेवतील भिकोजी बाबा. तू काहीच करणार नाही, फक्त सुखी ठेवून बसा घंट्या आला मरे ते लोकी सुखी नाही होणार. तुम्हाला जर माझ्या विद्यार्थी भावांनो मोठं व्हायचं आहे, अभ्यासही करा, धंदाही करा. ते पण शिंप्याचं पोरग काय डवरे ना, गाव आरवी. आरवीहून आले का इथं, तुम्ही आणलं का स्वतः फुकट. क्या बात आहे, झालं जमलं. हा परमार्थ करायला लागते. मी दररोज 2000चं सामान वाटतो फुकट. मला मालूम आहे. आज माझ्या घराजवळ एक चांबाराचा मुलगा मरण पावला. अल्सर झाला होता, 3 लाख रुपये लागला. गरीब माणूस, चंदन त्याचं नाव. मी ICU मध्ये बोलायला भेटीला गेलो. आता मी मामा आहे, हे खालचे कॅमेरामन माझा कार्यक्रम डेली लाईव्ह देतात फेसबुकवर आणि युट्यूबवर याव. मी माझे दररोजचे कार्यक्रम चालतात. ज्याची बायको आली नसेल तिला तुम्ही फोन करा. ते नाराज आहे तुमच्यावर की माझा भाऊ येऊन राहिला, मला नेऊन नाही राहिले तुम्ही. त्याचं कीर्तन लहानपणापासून ऐकते मी. आता मला आष्ट्याला नेलं नाही तुम्ही. मग तिला फोन करा, जरा प्रेमानं बोला. वस वस नका करत तो बायकोले. शेजारणीशी जसं गोड बोलता असं तिच्याशी बोलत जा. शेजारणीशी तर कमी आल्या तुम्ही. तिला इथं तर रस्त्यात त्यानं जमवलं अर्धा घंटा भेट. भेटीचं बजेट जमवलं त्यानं. तुम्ही आताच आले काय. हो जाय ना, चिवडा घ्या ना 10 रुपयाचा. तू तिच्या तोंडात घालते, तुझ्या तोंडात घालते. मला बायकोला रागत येते. आई तू काही म्हण, खाली मोठी नको घालू. तू ऐक, तुझ्या भावाचं तुला ऐकायला लागल. मला जवायला बोलू दे. दूर जवाई फुल बराबर, गाव जवाई आधा, आणि घर जवाई गधा बरोबर. जब चाहे तब लाधा. आता हा मा भाचाही जावाईच आहे. माझे जावाई आहेत, माझा भाचा आहे. मला काय मालूम. मुकुंदराव हे भाचे भाऊ आहेत ना, ओळखलं द्यायला. हा तुम्ही पाहता दररोज कार्यक्रम. आजही त्याची बायको आली नसेल, ती बिचारी नाराज आहे. तिले प्रसन्न ठेवा. शेजारणीले प्रसन्न ठेवून करता का. आसाराम बापू सारखे अंदर जाल ना. तुम्ही अवघ्याची छळा, पण कोण्या बाईच्या तू. हा भुरीत गोट आहे बाई म्हणजे. त्या बाईकडे माल तर तुझ्या बहीण सारखा पण. समजले काय. पोट्टेले खराब झाले. कोणाची पोरगी गेली की काय जबरदस्त माल आहे. माल म्हणतो दुसऱ्याच्या पोरी. आणि तुझी बहीण आली तर मग कोण म्हटलं काय ऍटम. अरे काय काय म्हणतात बोल्ड. या मोबाईलच्या पोट्टे एवढे खराब झाले. मोबाईल चांगलंही आहे आणि वाईटही आहे. मोबाईल हे दुधारी तलवार. मारायच्याही कामी येते आणि मरायच्याही कामी येते. ते कोणाला मारती. तो मोबाईल एवढा चांगला आहे, तुम्ही त्याला मागा. शिवाजी महाराज द्या. शिवाजी राजे तोंडानं बोल. ते शिवाजी राजे तो पूर्ण चरित्र. तुम्ही म्हणा डॉक्टर BR आंबेडकर, तो बरोबर आंबेडकरांचं चरित्र. तुम्ही स्वामी विवेकानंद बघा. स्वामी विवेकानंद येते. हे पहा बरं बाबू, विज्ञानाची कला.
सत्यपाल होती लोक पाहून राहिले तर ती आणि पावर किती गजब आहे जे ओरिजिनल मले नाही पाहून राहिले लोक इथं मी ओरिजिनल ते डुप्लिकेट सत्यपाल आहे पण लोकांची नियत लाईन कोणावर मारून राहिले तुम्ही पहा क्या मिलिए ऐसे लोग नकली चेहरत छुपी म्हणजे मी ओरिजिनल फेल झालो मुकुंदराव बापू तुम्ही ओरिजिनल सत्यपाल दाबला आणि डुप्लिकेट पडद्यावर उभा केला हा पडदा कोणाचा आहे नाव काय मालपाणी मारवाडी है कसं बजेट जमवलं मारवाड्याला मी नेहमी बोलतो ना मारवाडी गुजराती जैन हे दिसले की अंगाले अंग लावत जा बोला काही चुकलं संत क्लिअर करतो मी डाली करोशिया वय 11 तनिष्या करोशिया हे मारवाडी जात डॉली करोशिया वय 11 आहे तनिष्या करोशिया वय 13 आहे जिथं हे मुलं असतील त्यांना आहे मुलं मुली असतील मुलं मुलीच आहे ना याच्या नावात डाली तरी लक्षात आलं की पोरगी आहे पण तनिष्या ही मुलीच आहे हे स्टँडर्डचे नाव आहे तनिष्या डॉली आपले नाव गंगा पाण्याचा पत्ता नाही सरस्वती शाळेतच गेली नाही सावित्री तिले ज्योतिबाचाच पत्ता नाही हे करोशिया करोशिया म्हणजे मारवाडीत ना तुम्ही कोण आहे याच्यातलं मारवाडी एक मिनिट साहेब भाऊ नाही आले काय शेठजी नाही आले का बाई करोशिया साहेब नाही आले काय बोला तुम्हाला पाठवलं म्हणजे साहेब नाही आले काय तुमचे पती बिझनेस काय करतात आवाज वाढवा आवाज वाढवा ना म्हणजे प्रोजेक्ट आहे हा गव्हर्नमेंट ठेकेदार आहे हा बरोबर आहे ना 1.5 क्विंटल 1 क्विंटल काय पिकअप घ्या धन्यवाद बहीणजी तुम्ही आल्याच्या म्हणजे तुम्ही मारवाडी गुजराती जैन कायच्यात बसते करोशिया हिंदी साइड हा म्हणून बरोबर आहे करोशियाची धन्यवाद ठेकेदाराची पत्नी साहेबानं पत्नीला पाठवलं मग बाई थांबानं पुस्तक देतो ना परवा माझं एक पुस्तक निघालं 12 जानेवारी लोकांना सत्यपाल ऐकायची इच्छा आहे तर माझं पूर्ण जीवन चरित्र लिहिलं लेखकानं रामपाल लेखक आहेत तो महाराज नाही ताई धन्यवाद माबाई हळू अभिनंदन माबाई हिंदी साइड नवरा कॉन्ट्रॅक्टर बायको कॉम्प्युटर लेकरू सॉफ्टवेअर आणि तिकडे मालपाणी पा कसा दाखवून राहिला मालपाणी सत्यपाल बारका पण किती पडद्यावर उभा केला मारवाड्याचं ढोकसत मोठं करायचं कापूस तुम्ही पिकवा खरेदी मारवाडी करते सोयाबीन तुम्ही पिकवा खरेदी कोणाचं लग्न तुम्ही करा डीजे वाजवा भिकार सोट व्हा लग्न करा याचं कर्ज काढा त्याचं कर्ज उरावर घ्या कपड्याची दुकान कोणाची तुमच्या डोक्यात कळून येत नाही तुम्ही फक्त अंग घ्यायले नदीवर मरून राहिले घेणं देणं अरे मासोई जलमभर पाण्यात राहते तिचा उद्धार होते का म्हणून माझ्या तरुणांनो तुम्ही लेकराईनं तरी ऐकावं माझ्या पोरींनो माझ्या बहिणींनो तुले जीवनात मोठं व्हायचंय उभी राह बरं हे सावळीशी पोरगी जिचा कलर सावळा आहे तिच्या डोक्यावर पदर आहे व्हाईट हा ये बेटा ये या सावित्री मातेनं या ज्योतीला हे शेवटची कोरळ इरिगेशन कोरळ
त्यापेक्षा तुझी परिस्थिती जेमतेम बरी आहे. तुझे बाबा नोकरीवर आहे ना ना माहिती तुझे पप्पा नोकरीवर आहेत. थांब बोल. आणि माझ्यावर माहित दे ना. तू बोल, तू नको बोलू. तुझे पप्पा नोकरीवर आहेत की उद्योग धंदा करतात? माहित धर, हातात घे. शेती आहे. पण पाण्याची व्यवस्था आहे का? म्हणूनच ते कपडे मोच्या वगैरे. बिना एज्युकेशन शिवाय पोरगी मोचे घालू शकत नाही. उरळ वेळेची पोरगी हिची चड्डी तिले तिचा फरा केली. त्यातले अहो आपण जय जवान जय जवान मेला किसान. धन्यवाद बाळा. आता तू सांग, मुलींची पहिली शाळा. तू बोलू नको, माईक तोंडाले लाव. तू 10 वेळा मी तुझ्या तोंडाजवळ माईक नेऊ काय? तुम्ही आपल्या लेकरांच्या अकलाच कधी येतील? ब्राह्मणाच्या पोरी कलेक्टर, ब्राह्मणाच्या पोरी कलेक्टर, मारवाड्याचं पोरग चार्टर्ड अकाउंटंट आणि आपलं बियाणं जिडे आपल्या डीजे समोर. अवघड नाच्यातच गमावला, खाना खराबा केला नाचून नाचून. बाई बोल, मुलींची पहिली शाळा कोण काढली? बोल. थांब रे. ओय पोरी, मागचे बोलू नको, शहाणपणा करू नको. बापासारखी आदत भाजरेपणा नको करू. किंवा बापाने दुसऱ्याच्या घरात तोंड घालायची आदत आहे. काही काम नाही तरी वहिनी भाऊ घरी आहेत काय? चोप बोलू नको. कोण मारशील तर तुला विचारलं का नाही? पोरीले बोलू दे. बाई मागा नको भाऊ. हे वय कारण आपलं. तुम्ही आताही मी एखाद्या पोरीले विचारतो, मी विचारणारच नाही. बाई तू कितवीला आहे बाळा? मी 5वी. मग आता 5वी तू कोणामुळं तू शाळा शिकून राहिली? कोणामुळं? अशी कोणती देवी होऊन गेली की जिनं शाळेची सुरुवात केली? तू बोलू नको, मागचे बोलायचे नाही, तूच बोल. 5वीत इंग्लिश शाळेत आहेस काय तू? मराठी. मग मराठीत असल्यावरी किती. आणि हे झालं आमचं शिक्षण, म्हणून आपला बहुजन समाज फेल झाला. शिक्षण हे ते का? आरती प्रसाद भंडारा नूपा उरलं अंग घ्यायला नदीवर चला. बर्बाद झालो आम्ही यानं. बाई तू घे, सांग, मुलींची पहिली शाळा कोण काढली? सावित्रीबाई फुले. क्या बात आहे. शंभराची नोट दे बाई, इले दे तू बक्षीस. क्या बात है बहन जी. तुला पुस्तक देतो बेटा, जरूर वाच. हे गाडगे बाबाचं शेवटचं कीर्तन आहे. वाचता येते काय? कितवीले? 5वी. वाच बर. माईक 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 तोंडा जोडला. हेच वाचलं मायवर. तू नको बोच. कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा यांचे अखेरांचे कीर्तन. कसं? बोल बाबा. डबल. एक. वाच. कर्मयोगी कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा यांचे अखेरांचे कीर्तन. अजून डबल वाच. 5वीत आहेस ना तू? तुला एकच गुरुजी आहे का आणि एक मास्तरीन बाई आहे का? डुबलं दुकान आपलं गरीबाचं. कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा यांचे अनेकेचे कीर्तन. 100 वापस घे. आता हिच्या जोड दे तू. दे हे घे बाई, तू घे. वाच बाळा. माहिती घे. वाच. कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा यांचे खरेचे कीर्तन. हा हा. तू कितवीला आहे? डुबलो. जोपर्यंत आपल्या माय बहिणी आपल्या पोरीवर अभ्यासावर लक्ष नाही ठेवणार, तोपर्यंत आपल्या जिंदगीची बर्बादी झाली. माय त्या पाया पडतो, आपल्या पोरापोरीचा अभ्यास घे. मोठे लोक, नोकरीवाले लोक बरोबर पोरापोरीचा 2 तास अभ्यास घेतात म्हणून वाचता येते. गेले 50ची नोट दे, उत्तर चुकलो म्हणून. बसा बहीणजी बसा. आता आपण दुसऱ्या सावळ्या पोरीला बोलवू. हे पोरी ये तू. हे तोंड घातलं हिनं माग उभं करतील. तू बसनावं खाली. ढाणाना विषय तो आला. 5वीच्या शाळेचा खाना खराबा केला ते. हे आपलं गरीबाचं शेतकऱ्याचं बियाणं
गरीब लोक आहेत, वर्ग 4, खोल्या 2, गुरुजी 2, शिकवी 2 ना. ग्रामपंचायतचं लक्ष शाळेत. पुस्तक ठेवून द्या. इथं 25 गावचे लोक आले बाबू. पुस्तक ठेवून द्या. इथं कोणाला घेऊ नको, वाचू नको. इथं ठेवून दे पुस्तक. भाऊ, या मुली हरवलेल्या आहेत, कुठं असतील? त्या मुलीला घेऊन या बरं. तिची आई वाट पाहून राहिली, कारण लोकच एवढे मोठे लोक आले चिट्टी कुकडी घेऊन. वाढू नका. या देवाच्या बाबतीत असंच झालं. आपला भगवंत तुकारामानं सांगितला, हॅलो डॉली करोशिया आणि तनिषा करोशिया तिची आई वाट पाहून राहिली बाबू. कारण आईला ते लेकरं आल्याशिवाय तिच्या आईचं चित्त लागणार नाही, म्हणून येऊन जा. हॅलो कारण मायची बापाची किंमतच अलग आहे. बसून जा ना काका, तुम्ही उभं नका राहू ना. तुमचे ढुंगणं पाहावं काय बी जाईल. तुला लाज नाही वाटत ते उभा आहे? मला व्हिडिओ पाहा. लाईन मारता का माल्या? अरे सत्यपालवर प्रेम करायला एवढ्या थंडीत आले तुम्ही. आय लव्ह यू. बसून घ्या ना दादा, बसून प्रेम करा. मांडी ठेवा तिच्या डोक्यावर. अजीबो क्या है एक मंदिर. अरे प्रेम करायचा आहे तर हलकट प्रेम. डोक्यात केसात हात काय घालतले. सत्यपालवर प्रेम करतात उभा राहायचं. अरे निवडूनच येत नाही. समजलं तुमचं काय केलं तुम्ही? चिवट्या बनवलं फक्त आम्हाला, चिवट्या बनवून राहिले. या ना समोर बसा ना. तबल्याचा आवाज नाही जमला. वो क्या है मंदिर है. अरे वो क्या है मंदिर है. गजानननं आवाज काढला की लय लोकांना वाटते महाराजने बाई आणली का याचा आवाजच नाही सारखा आहे. काय करावं काकू? काही लोकांना शंका येते की गजाननले आवाज बाई सारखा आहे तर बाकी फरक. 3 लेकराचा बाप आहे गजा. मला तरी देवाच्या कृपेनं 2च आहे, पण गजा भाऊले 3 आहे. फुल पिकअप. प्युअर प्रेम रोग त्याच्यावरच व्हायला. हे तर देवाची देणगी आहे भाऊ. हे देवाची देणगी. याच्यात काय लिहायला देव देणगी द्याल? तो बिचारा तुमच्या दोघांच्या मनात काय लिहीन? वरच्या अप्सरा सोडून खाली दिमाखी लागते कोरोना. देवाला बदनाम करू नका. माझा भगवंत तो तुमच्यात आहे. तुकोबारायानं लिहून ठेवलं, देह देवाचे मंदिर आत्मा परमेश्वर हो. आत्मा परमेश्वर हो. देह देवाचे मंदिर. देह देवाचे. भिकुजी महाराज की परमेश्वर हो. माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, तो देव तुमच्यात आहे. त्याला कुठे ढोळू नका. इमानदारीनं चाला. वाईट व्यसन करू नका. आपल्या मुलाचं लग्न कराल तर हुंडा घेणे म्हणजे भार खाऊ नका. लग्नात डीजे वाजवू नका. धंदा बसला तर चालली जाऊ रे, पण लोक वाचले पाहिजे.
सत्यपालनं पैसे जमावले असते तर करोडो रुपये गमावले असते. पण मला मालूम आहे शेवटी कुत्र्याची मौत मरणच आहे ना माणसाले. कोणा करता जमवायचं? पोरासाठी, पोरीसाठी कोणी कोणाचं नाही बाबू, लक्षात घ्या. कोणाचे घर देव हा कोणाचा, याच्या पुढचं तुम्ही बोला. मोठ्या माणसाने म्हटलं चालतं. कोणाचे घर देव हा कोणाचा, याच्या पुढचं. हा क्या बात है, उभे राह उभे. ते जवान पोरग प्रेम युगातला पोरगा भक्ती युगात कसा गेला. बोला भिकुजी महाराज की. या काय उत्तर दिलं. हे वय वारकरी संप्रदायाचा. पुस्तक वाचणारे, तुकोबाची गाथा वाचणारे. धन्यवाद. कोण्या गावचे आपण? प्रवीणजी, प्रवीण गिरी. गाव कोणतं दादा? असा तुम्ही कुंभी आहे का? गोसावी. तुम्ही माईक चालू करा ना, बटन दाबा ना. काय कचरा लावला हा ना माझं? चालूच आहे ना माईक. हे दुकान बंद आहे, लाईट चालू आहे. ऑफिस बंद, पैसे खाणं चालू नाही ना. तुमच्यातच दम नाही ना. हॅलो, तिकून बंद नका करू ना. त्यानं चालू केलं बटन. हा कोणताच बंद नका करू. व्यापार तुम्ही चौघाईले अधिकार सारखा द्या. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. मग ब्राह्मणानं काय 3 महिन्याचा ओव्हर टाइम घेतला? आणि मांग, महार, चांबार, कुंभी, तेली, माळी, धनगर, बेलदार काय उशिरा आला का? मी आता आम्ही एका मायचे लेकराव. तुकडोजी बाबाचे उपासक आहे. त्याच्यात कॅमेऱ्यात दिसायला पाहिजे ना, फेसबुकवर आहे ना, करोडो लोक पाहतील. गिरी भाऊ, तुम्ही तरुण असूनही तुकोबाचा अभंग पाठ आहे. कोणाचे हे घर हा कोणाचा, आत्मा पण पडला तो, त्याचे दिवस भरले. अरे एवढा मोठा जवान पोरगा तुम्ही राजा असे चालू लोक धंद्यावाले. आता पण बोला बरं तुम्ही. हॅलो, पण बोललं याला बदलवा. जे राजकारण आपल्या शेतकऱ्याला साथ देत नाही त्याला बदलवा. फेका त्याले आणि याले. चला, तुम्ही पप्पा की पप्पू? पप्पू होता पहिले, आता पप्पा झाला. हा चांगला. पहिले पप्पू म्हणत तुम्हाला, आता काही दिवसानं पप्पाचे बाप व्हा. घ्या आणखीन राज्य ताब्यात. अरे टाळ्या वाजवा, भजन करू. मी काही जास्त त्रास देत नाही तुम्हाला. जरा टाळ्या वाजवा. जे जे लोक टाळ्या वाजवतात व्यायाम होते. भारत माता की वंदे भारत माता की. सद्गुरु भिकुजी बाबा की. डॉक्टर पंजाबराव देशमुखांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, राष्ट्रमाता जिजाऊचा, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा, रमाई भीमाईचा, मुस्लिम समाजाची शिक्षिका फातिमा शेखबाईचा, दारू देणाऱ्या आपल्या बापाचा, बायको असताना दुसरी बाई ठेवणाऱ्या हराम खोराचा. तुम्ही मला हसले की माई नशा आहे गिरी भाऊ राजा. तुम्ही बोलले ना ते एवढा आनंद झाला की तरुण मुलाच्या तुकाराम महाराज पाठ आहे. तुम्हाला प्रार्थना पाठ पाहिजे आई बहिणींनो. हे जे सामुदायिक प्रार्थना ज्या घरात चालते ना त्याचं पोरग कधी दारू पिणार नाही, माझ्या शपथ न सांगतो. ज्या घरात हरिपाठ चालते त्याची पोरगी कधी व्यभिचारी निघणार नाही, सांगून देतो. ज्याच्या घरात वारकरी संप्रदाय तो कधी जन्मात दारू पिणार नाही. मी मारवाडी गुजरात आले जैनाले कौल मानतो, दारू नाही पेत मारवाडी. असा ऐकलं का कुठच्या मारवाडी? मी अग्रवालची जागा घेतली, पुलगावच्या अग्रवालची. आता महापौराचं हॉस्पिटल आहे ना ते इंदिरा नगराच्या कॉर्नरवर आहे. शिपी लोक पहिले आपण वरस्त येत नाही डवरे भाऊ. तुम्ही धंद्याची आयडिया
आणि म्हणून आपल्याला चौघाईले एका जागी ठेवलं या बाकीच्या लोकांनी. सोनार, शिंपी, कुलकर्णी, आप्पा. आपण चौघे लोकांवर काऊन म्हणतात यायची संगत? काय म्हटलं? नको रे बापा, पुस्तक घ्या. तुम्हाला पुरे संगत जोडतो माहिती, कारण मला पुस्तकच देतो तुम्हाला. समाज प्रबोधन, रिअल हिरो. आजचं वातावरण टाकलं बाबू. सत्यपाल कसा घडला, मामाचा हात धरला, मले पंक्तीत बुंदी ना आणत. हे रानबोके. आमच्या गावातली लाइटिंग अशी फिट होती भाऊ. ग्रामपंचायत मेंबरचं जिथं घर आहे रानबोक्याचं, ज्याची जात जास्त आहे त्याच्या घरासमोर बरोबर ट्यूबलाइट. आणि आमचं गरीबाचं घर आलं की वांजोट्या खंबा उभा. तुम्ही बरोबर सांगितलं की सोनार, शिंपी, कुलकर्णी यायची संगत नाही ना. बंद करून राहिला, कचरा करून राहिला ना त्यांना. सोनार, शिंपी, कुलकर्णी, आप्पा यांची संगत नको रे बाप्पा. बरं, आता 2 तास कोणा सोबत आहात तुम्ही? एवढ्या थंडीचे मरून राहिले तुम्ही. कोण आहे कीर्तनकार? हा, मग यायची संगत ठेवा रे बापा. हे स्पीकर तेव्हा ते मालपाणी, मालही आहे पाणी आहे. आपण कोरडे पाटील. धन्यवाद. संगत वाईट नाही, माणूस वाईट नाही ना बाबू. म्हणून हे मा पुस्तक जरूर वाच जा. आणि माल्यावर जो वाचाल ना, मग गॅरंटीनं वाचाल तुम्ही. हे बाकीच्या पोथ्या कमी वाटा. रावणाला 10 तोंड होते. आता तुम्ही सांगा काका, 10 तोंड असतील का रावणाच्या मागे? बरोबर आहे. जर 10 तोंडाचं लेकरू त्याच्या मायले कमी शिजर झालं असेल का? मेली असती ना. आई लिहत बसले म्हणून आम्हाला पाहिजे तुकोबाची अभंग गाथा. बसा काका. बोला. आमचा राग नका करू. हार एकच आहे. हे आहे मुकुंद भाऊ. हे देशमुख साहेबही लय हुशार आहे. बस वायर पाहिजे. गिरोली 450ची कापसाची बॅग. महाबीज. अजून कोणतं बीज? बापू आहे ते गिरोली. आणि उद्योगी माणूस आहे ना, म्हणून जमलं ते आपल्या मुद्द्यावर येऊ आपण. आपला मुद्दा भटकला. कोणाचे हे घर, आत्माराम त्याचा काय? हा, धन्यवाद. काय नाही, माणूस पळत राहते. चांबाराचं पोरग अपघात झाला गेला. धन्यवाद देतो तुम्हाला. मी दुसरं पुस्तक लिहिलं, सत्यानाश. कोणाचा? गिरीचा नाही. तुम्ही शाकाहारी आहात, दारू पेत नाही, मटण खात नाही. ऐकून या ना मागून. लग्न झालं काय तुमचं? हे भाऊ, हो दादा, भेटले काय ते लेकरं? आले काय त्या बाईचे? आले काय बाईचे लेकरं? कुठे आहे ते बाई? आले ना बाईवा लेकरं? यायचेच आहेत काय? अरे ते लेकरं दिसले तर घेऊन या, कारण यायचा विषय तुम्हाला पुस्तक देतो. सप्रेम भेट माझं सत्यानाश पुस्तक लिहिलं मी. हे जसं कीर्तन करतो असं पुस्तक लिहिलं. तुम्ही म्हणता नाव घेते. कीर्तन संपल्यावर गाडी उभी आहे. ते धनगराचं पोरग ड्रायव्हर आहे. त्याचा बाप सरपंच. आमचे नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. आणि हो, या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका. मी असं म्हणत नाही की गिरीले होऊच देत नाही गावात सरपंच. मरे देत लोक नाही येऊ देत, कारण जातच कमी आहे ना. धन्यवाद. बस. हा हा, मला पाया लागणं आवडत नाही. बाया नाही, पाया. महाराज महाराज तो आचाराम बापू दिवसा अगरबत्ती, रात्री जबरदस्ती. तो राम रई, शिनाल राम रई. साले महाराज आहेत म्हणून माझ्या तुकारामाने आणि तुकडोजी बाबाने लिहिलं बाबू.
साधू कसा असावा. काळ पडला साधू झाला, काळ पडला साधू झाला. भिकुजी बाबाकडे पा, किती वय आहे भिकुजी बाबाचं? 65-66. त्याची दृष्टी पा. अवलिया महात्मा ज्याने कपडेच नाही तर तो पैसे कुठून जमा करी. त्या आसारामजवळ पैसे जास्त झाले, माणसाजवळ हरामाचा पैसा जमा झाला ना काका, की जुनी बायकोही बरी नाही वाटत माणसाला. मधातून भांग पाळेल म्हणजे साधी साधी, डिजिटल म्हणजे मधात वाफे टाकणार. जुनी पाशी बायको बरी नाही वाटत, मग नवीन पाशींच्या मागा लागते. म्हणून तो नवरा पुलगाव नागपूरला गेला की घरी येत नाही, मग येते मोठी बिंदू झाल्यावर. इमानानं सांगतो बाबा. म्हणून आम्हाला तुकाराम महाराज काय ऐकावं लागतात? तुकडोजी बाबा, नामदेव महाराज, गोरोबा कुंभार, सावता माळी, सेना महाराज, संत रविदास काय ऐकावं लागतात? त्यानं आपल्याला जागवलं. अशा या बुवाबाजीच्या मागा लागू नका. अरे लागाल तर मी माझ्या भिकुजी बाबा संस्थांच्या मंडळीले, मुकुंदरावांनाही विनंती करतो, एखादं वाचनालय चालू करा. MPSCच्या या गावातले लेकर कलेक्टर, तहसीलदार, ठाणेदार, LDO, वकील, न्यायाधीश झाले पाहिजे. अभ्यास कोण्या गरीबाच्या लेकराले शिक्षणाची पैशाची गरज पडली त्याला आपल्या संस्थांमधून मदत झाली पाहिजे. या वर्गणीचा हा फायदा घ्या. नाही तर भंडारे चालूच आहे. ट्रकनं वाढलं आणि ट्रॅक्टरनं वाढले, 40,000 लोक होते. रिझल्ट काय आहे? फायनल रोड खराब. मी परवा एक मंदिर पाहिलं मुखेडले. मंदिरामध्ये वाचनालय, मंदिरात 10-12 संडास. नाही तर भंडारे खाऊ घालते मंदिरवाले आणि लोक संडासले रोडवर. एका झुडपात एक शेर बैठावा आहे. बरं, बिडी पेल्याशिवाय त्याचं वोटिंग सुरू नाही होत. आणि बायका रोडवर. आम्हाला भिकुजी बाबाचं संस्थान एवढं चांगलं करायचं आहे. माझी गावकरी मायबापाला, त्याच्या मायबापाला विनंती आहे, इथं मोठं वाचनालय आणि आपल्या संस्थेकडून कोण्या गोर गरीबाले, कोणाला कॅन्सर आहे, बिमारी आहे, त्याला मदत झाली पाहिजे. तुम्हाला पैसे तुमचं गाव कमी पडील एवढे जमा होतील. काही कोटी रुपये जमा होऊन राहिले ना दररोज साई बाबा जोड, गजानन बाबा जोड. आणि आपले बाबा काही घेणं देणं नाही. तू ही पत्ता पत्ता, तू ही डाली डाली, भिकुजी बाबा की लीला है. अरे जिसको झेप नाही, ज्याला पैशाला तिजोरी नाही, त्याला कपडे नाही, तसा त्याची या जगामध्ये 2च माणसाची इज्जत होते काका. आपण मनातले लोक आहोत. तुम्ही मी, तुम्ही माय बाप, ते माई माय, मी तुमचा 7-12. वादळ वारा, वादळ वारा, हो भाऊ, कोणी मनात इकून तिकडे जाऊ नका, शांतपणे नको करू. अरे घेणं नाही देणं. वर्गणी किती दिली बेते? चपरेपणा करते. मला हे पंक्तीत फिरणारी आवल्यात आवडत नाही. माझ्या समोरून कोणी फिरू नका. म्हणजे त्याला वाटते मी दिसलो पाहिजे लोकाईले त्याच्यात. शानपणा नको करू. लोकाईने निवडून देशील तर तू जेलमध्ये राह, तरी लोक निवडून देतील. तू पैशावाला पाहिजे काय? तो आमदार बच्चू कडू, पैसे नाही पण तरी लोक घरात बसेल राहिला तरी निवडून येते. त्याचं नावच आमदार कडू आहे ना. बसा साहेब.
मला वाटलं इकडेच येऊन राहिले, त्यातलं फेसबुक नाही दिसत. साहेब उभे राहा एक मिनिट प्लीज प्लीज. अत्यंत जीवन इतकं चांगलं आहे तुमचं, व्यसन नाही, व्यभिचार नाही, कोणासोबत भांडणं नाही, आणि एवढी आर्थिक बाजू, अत्यंत दारिद्र्यातून तुम्ही वर आलेलं घर आहे, आणि सात्विक आहे. मला नाही वाटत कोणासोबत भांडण होते. भांडण करणारा आला तर म्हणते जाऊ दे बाबा तू मोठा आहे. आता एवढी गुड परिस्थिती आहे तुमची काका, तुमचं फेसबुक पाहून तुमचं पंचांग सांगून राहिलं. मी बोललो हे काही चुकीचं आहे? 100%. हा, या कॅलेंडरने पुढचंही आयुष्य सुखाचं जाऊ. मला वाटलं तुम्ही इकडेच येता काय, पण तुम्ही तुमचा चेहरा पाहता बरोबर मला वाटलं यायचं भविष्य सांगूनच द्या. भविष्य सांगायला काही पंचांग पाहिजे का हो? आता तुम्ही घरदार एवढं प्रगती आहे, कारण तुमचे जे निर्माता आणि डायरेक्टर आहे ना, तुमचे मायबाप तेच मोठे सात्विक होते, आणि तुम्ही सात्विक आहात. वाईट व्यसनापासून तुमचं कुटुंब वाचलेलं आहे, तुमचं जिवंत बरोबर. हात दाखवा. बँक बॅलन्सही चांगला आहे, तुमचा उद्योगधंदा आणि काही नोकरी काय 2 पैकी इरिगेशन आहे ना, कोरडवाहू. पण साईड बिझनेस काय आहे? बायको वगैरे नोकरीवर आहे, काही साईड बिझनेस उद्योगधंदा, काही विम्याचं, काही काही. हा, तुम्ही ते काऊन लपवता? कोरडवाहू आला एवढ्या कंडिशन मध्ये राहू शकत नाही. काही ना काही आवक घरात आहे. कोणाच्या दुकानात? मारवाड्याच्या की गुजरात्याच्या की कापडाच्या की काय पंजाबाच्या? मग काय पाहावं लागते? तुम्हाला जीवन कसं जगा हे कळलं, तुम्ही लपवलं तर मला पाठवून. कारण बिना आवकचा एवढा चिकन चोपडा माणूस दिसत आहे. मला सांगता काय तुम्ही? मी प्युअर उपास तपास पडेल माणूस हो ना, पुरी जाणीव आहे ना मला. धन्यवाद. पुस्तक देतो एक सुंदर. ग्रामगीता आहे का तुमच्या? तो ग्रामगीता नाही, दुर्भाग्य आहे तुम्ही. मी देतो ग्रामगीता. धन्यवाद काका. आडनाव काय? लोखंडे. 100 सोनार की एकच लोहार की. कुंभी की तेली की माळी की धनगर की तेली. बोला संत जगनाळे बाबा की काय. अरे तेल्याचं कुंभ्याचं नातं होतं ना. तुकोबाचे अभंग पाण्यात बुडवले, आणि कोण लिहिले मालूम? संत जगनाळे बाबा. म्हणजे तेल कुंभ्याले वाचवायला कोण आला? तेली. तेली प्लस कुंभी = ओबीसी. आम्ही त्याच्या शिंपी. आम्ही शिंपी तिकून आले याची. आणि बाबासाहेब आले म्हणून तुमच्या आमच्या बायका ग्रामपंचायत मध्ये बसल्या. आंबेडकर जर आले नसते ना तर बायाले. बसा. धन्यवाद. बरं आहे दुकानात असल्याच्यानं खाऊन पिऊन. पण घरून फोन घेऊन येते काय काकूचा? लेट झाले तर असं म्हणत नाही फोनवर. सारा सारा दिन तुम काम करोगे, प्यारी कब करोगे, रात को तुम आराम करोगे, प्यारी कब करोगे, प्यारी कब. काकू असं वाटते कीर्तन द्या लेखाचं. माई माय म्हणत असून चालू दे ना. आज तू आहेस आणि मी आहो रे बाबू. माझ्या माय माऊल्यांनो हसवल्याशिवाय मजा नाही ना. घरी गेलं की रळणच आहे. कोणाने सांगावं दुःख? मालाले भाव नाही. रामदेव बाबाच्या कापसाच्या वाता 2 लाख रुपये क्विंटल विकल्या जातात. रामदेव बाबाच्या वाता 2 लाख रुपये क्विंटल विकल्या जातात कापसाच्या. आणि तुमचा कापूस मात्र 54 विकल्या जातो. जय जवान जय किसान म्हणा. जय जवान. मेला किसान. वर्धा जिल्ह्यात आत्महत्या करून मरून राहिले. मला रामदेव बाबा फार आवडतात. मार्केटिंग करावं तर रामदेव बाबानं. हे पतंजली का आता. गहू कोणाचे? उभे राहा. एखाद्या शेतकरी बाबानं, एखाद्या म्हाताऱ्या शेतकऱ्यानं उभे राहा. गहू कोण पिकवले? रामदेव बाबानं की शेतकऱ्यानं? उभे राहून बोला ना आजोबा.
शेतकऱ्यानं पिकवले आणि आता कोण तयार केला? रामदेव बाबानं. त्या भावाचा मलिदा कोणाच्या घरात? मार्केटिंग. मग आपल्याला कवा अक्कली मार्केटिंग पाहिजे. धन्यवाद या काका, तुमचा सत्कारच. तुम्ही शेतकरी न दिसत चिवडा होय का? तळका मारेल तर दिसत ना तुम्ही. चिवडा म्हणते ना तळका. भिकूजी बाबाचा प्रसाद. पण तिकडे गेलं की तो चिवडा भेटते. दारू प्यायले की त्याच्यावर तळका, तळक्यावर तळका. तुम्ही नाहीच ना त्यातले. अरे बेवळा, दारूवाला कधी एवढा प्रसन्न चेहऱ्याचा राहू शकत नाही. तुम्हाला कुटुंबाचं सुख भरपूर आहे. मुलगा चांगला आहे, मुलगी चांगला आहे, सर्व बरोबर आहे. नाही तर कोणाला 2-4 पोरी आहेत तो नाराज आहे. तिकडे विड्रॉल निघणं सुरूच आहे. बटन चालू करा. थोडं इकडे पाहा. तिकडे पाहा ना, त्याच्यात दिसले पाहिजे तुम्ही. काका तिकडे तुम्ही दिसले पाहिजे चेहरा. अवघा जग पाहून राहिलं ना. दुबईवरून फोन आलता मला, सतपाल महाराज तुम्हाला कीर्तन सुन रहा, तिकडे चेहरा कर आणि बोला. आता बोला. बोला. तुम्ही कसं ओळखलं म्हणलं? त्याच्यावर पाहिजे द्या तुम्ही ते मालपान. मी असं ऐकलं, मी 52 वर्षापासून पब्लिक मध्ये कोणाचाही चेहरा पाहतो तो भविष्य सांगतो. भविष्य सांगणं म्हणजे चिवत्या बनवणं. भविष्यामध्ये एक पोरगी एक पोरगा आहे. मग मी अंदाज लावला, म्हटलं तर चुकलं. काय मला दंड देऊन राहिले फाशी. हे महाराज लोक असेच चिवत्या बनवतात, त्याचंच नाव महाराज आहे. पण हे महाराज नाही, तो महाराज राम रहीम. तसेच महाराज मी बनलो. आम्हाला काहीच घेणं देणं नाही ना पत्नी ना काही. पत्नी नाही केली वाटतो. दुसरी करा लागत होती. काही करायची टाइमपास टेम्परवारी. काही गरज नाही. मग त्या असलाची अवल्यादा. तुमच्या एवढ्या वयाले काय वय आहे तुमचं? 50 वर्षी ज्यानं बायको केली. पहिली गोष्ट तर 50च्या अगोदर गेली तर चान्स दिला बायकोनं सेकंडचा. आता माई बायको गेली. आता माझ्या 63 वर्षी मी बायको करीन का? आणि केल्यावर ते दुसऱ्याचं धन आपल्या काय कामाचं? मी तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्ही लेकराच्या निघात नाही पडले, तुमच्या पोरीच्या निघात नाही पडले. तुम्ही जर बायको केली असती तर गोळी घालून मरा लागलं असतं. मी पुढचं नाही बोलत, तुम्ही समजून घ्या. मी कुकडे मारत असतो. माझ्या कीर्तनात चारो ओर हमला राहते मला. तुम्ही समजून घ्या. ज्यानं कमी वयात लग्न केलं त्याला गोळी घालून मरावं लागलं. तुम्ही धन्यवाद देतो. तुम्हाला तकलीफ चालू आहे? नाही तकलीफ नाही. बिना तकलीफायचं तर नाहीच. बायको माणसाची माय आहे. ऐकून घ्या, बायको माणसाची आई आहे. 1 मिनिटाची बायको आहे, काही मिनिटाची सेक्स म्हणजे बायको आहे. पण काका अनंत काळाची माता आहे. बरोबर? अनंत कोटी ब्रह्मांड हे सर्वात चांगलं आहे. का म्हणतो मी बहु पुण्य केलं तेव्हा आम्हा देवाच्या भेटी. ते ठीक आहे, पण जोडीदार गेला ना, मले जाणीव आहे. भात खोलीच्या खेळामधली. अरे पत्नी गेल्यावर मला सांगा, तुम्ही बाहेर गावात गेले की तुम्हाला फोन कोणाचा आहे? पोरीचा की पोराचा की बायकोचा? पहिले लग्न होता बरोबर. बाईचा म्हणजे पत्नीचा ना. तुमची जेवायपासून चिंता कोण करे? पहिली तुमची माय करेन. लग्न झाल्यावर बोला. बाई नका म्हणू. बाई नाही, हा पत्नी. पत्नी करे. माणसाच्या सुखादुखाचा विचार कोण करते? माईच्या नंतर. आताचे नाही, आता नाही हो. तुम्ही मला घुमू नका. मी तुम्ही सारखे आहो. मला 4 वर्ष झाले माझी बायको गेली. दररोज रडल्याशिवाय मा दिवस नाही जात. तुम्ही काय बोलून राहिले? 12 महिने झाले पत्नी वारली. हा, अजून नेट लागू द्या जरा. पोराचं लग्न होऊ द्या, पोरीचं लग्न होऊ द्या. आता पोरगी आहे तुमची कदर करणारी, ते लेक आहे. हे दोघही त्याची बायको आली की आणि पोरीची लग्न झालं ना, मग मिनिटाले तुमच्या सीतेची वाट
पाहावं लागेल तुम्हाला की भात पुलीच्या खेळामध्ये ग्रामगीता वाचा, याच्यातला वैवाहिक धारा वाचा. म्हणून ग्रामगीता तुम्ही माझ्याजवळ घेऊन जा. माझ्या गाडीमध्ये 100 रुपये 4 पुस्तक आहेत. पैसे कमवायले नाही रे. अरे बामणानं पुस्तकं वाचले, त्याचे न्यायाधीश झाले. मारवाड्याच्या लेकरांना अभ्यास केला, चार्टर्ड अकाउंटंट मारवाड्याचे दिसतील. बौद्धांना अभ्यास केला, कलेक्टर झाले. आम्ही ग्रामपंचायत आणि सोसायटी 2 एकर इकलो, 4 एकर इकलो. धन्यवाद. बसा. म्हणून माझ्या भावांनो, मारवाडी, गुजराती, जैन या या मुंदळाची. ते मला अंगाला अंगला मुंदळाची. अरे मला मारवाड्याचाच उद्धार चालू होता. टाळ्या टाळी. इकडे पाहा मामा. गजानन मामा. मुंदळाची आले तर अंगाले अंग काऊन लावलं. मारवाडी, गुजराती, जैन दिसला की अंगाले अंग लावत जा. तिकडे माल पाणी, इकडे भिकूजी बाबा. बोला भिकूजी महाराज की. तुम्ही काही लोक म्हणत असतील गरीब मारवाडी आहे म्हणून सत्कारही केला. मारवाडी मोठा माणूस आहे म्हणून सत्कार नाही केला. त्याच्या अगोदर शेतकऱ्याचा सत्कार केला. मारवाडी म्हणून नाही केला, त्याच्या स्वभावाच्या समोर झुकते माणूस. ऐकलं कोणता मारवाडी असा करते त्या आपलं बियाणं आवरत नाही. थोडस काही झालं माय वावरातून आडवा तेरे को मार डालूंगा. दुसराच मारते, तिसरा जेल मध्ये जाते. म्हणून माझ्या माय बापू मला कोणा जातीबद्दल वाईट नाही म्हणत नाही. मा बापानं मारवाड्याच्या घरी 15 वर्ष काम केलं, राठीच्या घरी. आणि मायनं भांडे धुतले गुजरात्याच्या घरी. आणि अग्रवालची जागा म्या घेतली आहे. कुलगाववाले त्याच्याच जागेत 5,000 जागा कोणी घेस नाही. आणि आम्हाला कोणी भेटे नाही. मग म्या घेतली जागा 5,000. आणि सिंधुताई सपकाळनं त्या झोपडीचं उद्घाटन केलं 35 वर्षाच्या अगोदर. या पुस्तकात मी जाणून सिंधुताईचा ब्लॅक अँड व्हाईट, ते सिंधुताई अनाथ लेकराची माय, त्या ताईचा फोटो टाकला की त्या झोपडीत अग्रवाल शेडजीच. मी काऊन मारवाडी, गुजराती, जैन, ब्राह्मण यायचा आदर्श घ्या. ब्राह्मणाचे पोरं न्यायाधीश, कलेक्टर, मारवाड्याचं पोरग चार्टर्ड अकाउंटंट. आता कुंड्याचंही पोरग कमिशनर झालं पाहिजे, कलेक्टर झाला पाहिजे. तेलाचा, चंबाराचा, बेलदाराचा, बुद्धाचा, मातंगाचा. याच्यासाठी काय कर लागल. हे डीजेच्या समोर का तुमचा पोरगा काय करते, डीजे समोर डान्स करून राहिला. लगन दुसऱ्याचं, तो नवरदेव दारू पाजते आणि आपले पोट्टे धूम नाचत राहिले. पाहिलं मुकुंदराव त्याचे बंधू दिनू भाऊ, एक दुकान चालवते, एक धंद्याचं, दुसरं राजकारण. राजकारणात याचा विचार आहे का? पाहू ना जिल्हा परिषद म्हणा, तुम्ही MLA निवडून येऊ शकता. बरं दिनू भाऊ, फक्त पक्ष बरोबर घ्यायचा. मुकुंद भाऊ देशमुख, त्याच्यात ओरिजिनल पंजाबराव देशमुख. अरे जशी बच्चू कडूची राजकारणात गरज आहे, आज एक महात्मा मरण पावला राजकारणातला, जॉर्ज फर्नांडिस. माजी रक्षा मंत्री जॉर्ज फर्नांडिस, माजी रक्षा मंत्री. माजी रक्षा मंत्री. असे मोजके लोक राजकारणात होतात. कुत्रे तर लय पाहिले आपण. इस्टेटा जमवते आणि शिक्षण संस्था काढते. बाप अध्यक्ष, त्याची माय उपाध्यक्ष, आणि त्याच्या बायकोची बहीण सचिव. चिवचू चिवचू चिव, मावस भाऊ, चुलत भाऊ, साळ भाऊ, भाळ खाऊ.
मला राजकारणी लोक आवडतात, पण 18 पगड जातीवर प्रेम करणारे. मुसलमानावरही प्रेम कर, बौद्धावरही कर, मारवाड्यावरही कर, कुंड्यावर कर, तेल्यावर कर, बेलदारावर कर, मातंगावरही कर. चांबारानं काय वाईट बिघडवलं तुमचं? 18 पगड जातीवर, न्हाव्यावर प्रेम करा, कुंभारावर प्रेम करा, लोहारावर प्रेम करा. मला आठवते बाबू, मी का म्हणतो मारवाडी, गुजराती, जैन जे वारकरी आहेत याचा सत्संग करा, भिकू बाबाचा सत्संग करा. जिथं सामुदायिक प्रार्थना होते ना बाप्पा, सामुदायिक प्रार्थना करा, हरिपाठ करा. ते मानुभाव पंथ असेल तर दंडवत करा. गरज आहे रे बाबा. हे का करा? आपल्या जीवनात बदल पाळायसाठी. आपलं जीवन कसं जगा हे सर्व या ग्रामगीतेतून आम्हाला तुम्हाला दिलं बाबा. आणि मध्यात कोणी लगविले उठू नका. पाणी अडवा, पाणी जिरवा. मला मालूम आहे थंडी आहे, मी तुमचा वेळ घेणार नाही. तुम्ही मला सांगा किती वाजेपर्यंत, कितके वाजता बंद करी. अर्धा 1 तास घेऊ? हे काय टाइम आहे? उभे राहा बरं तुम्ही, उभे राहा तुम्ही. स्टँडअप. एवढी मोठी थंडी, 2 या इकडे. काय म्हणते? असे 2 बोट दाखवते. किती वाजेपर्यंत म्हटलं मावसा? 2 वाजेपर्यंत. अरे बापरे. कोण्या गावचे दादा? या ना वर, या ना. फेसबुक वरून तर आपलीच पार्टी दिसून राहिली, पण खाऊन पिऊन ओके झालं. चांगलं आहे, म्हणजे एरिकेशन सर्व ओके ओकेच आहे. हा, काय आडनाव? काकडे. 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 कोण्या गावचे? सोनोरा काकडे. किती किलोमीटर आहे? 1 किलोमीटर. 1 किलोमीटर. एकटे आले की बाईले आणलं? नाही, लग्नच म्हणजे एकटे आले की भावाले आणलं म्हटलं नाही. मी ते बोललो. पुऱ्या परिवारासहित तुमच्या माईले उभं करा बरं. द्या आवाज तुमच्या आईले. नाव घ्या. आईचं नाव घ्या. याले म्हणते पुरा परिवार आला. आईचं नाव द्या घ्या. ना, आईचं नाव घ्या ना. आता राहिलं. धन्यवाद माय, खरंच भाग्यवान आहे. तर लेकरू आहे, बाबा आले, बाबा पुरी खानदान आली. मी आईचा सत्कार करतो. साडी दे रे. मी माझ्या पत्नीच्या स्मरणार्थ जाणून साड्या वाटत राहतो. मला मालूम आहे मी एखाद्या दिवशी मरील कुत्र्याची मग, आणि मला मुकुंदा भाऊ पैसे देणारच आहे. इकून घेईन मी, इकून घेईन कृषी सेवा केंद्र, इकडे देऊन टाकीन. मला मालूम आहे माई मायने तुमच्यामुळं तर माझी इज्जत आहे रे बाबांनो. हे आईला साडी अर्पण. आई, आपल्या लेकाची भेट आहे. महाग नाही ते, पण कशी म्हण. आणि या बाकीच्या बायाला दाखवू नका, त्या बाया वजन करते. मला तर कधी 10 अलमाऱ्या असल्या साड्या तरी तुमचं पोट काही भरत नाही. त्या अलमारी उघडली की अंगावर येतात साड्या, तरी पोट भरत नाही. कोणाच्या लग्नात कधी गेली बाई, कसं झालं लग्न, आग लागो त्या लग्नाला म्हणते. मला ब्लाऊजचं पीस नाही घेतलं. तुझ्या घरात साड्या नाही म्हणून राहिल्या, समाधानच नाही. तुमची गोष्ट नाही आई. त्या लेकाले, त्या परिवाराने धन्यवाद देतो. आपण पूर्ण परिवार आला. वारकरी संप्रदाया सर्व फुले शाहू आंबेडकर तुमच्या डोक्यात आहेत. आडनाव काय म्हणतो? काकडे. काकडे म्हणजे कोणता? पाटील कुंभी. चांगला आहे ना भाऊ. तुकोबारायाची त्याच म्हणणं आहे ना हे, अवघाची संसार सुखाचा. धन्यवाद. हे आईले पुस्तक द्या. भाऊ, त्याच्या जवळ अजून एक मुलगी हरवली छोटी, पूजा गुप्ता. सर्व हिंदी साइडर जी क्या करना आज पूरे हिंदी साइडर ही गम रहे. तुम्हारे हाथ में तो 2019 का इलेक्शन है. देखना बाबा. बाबू, हे काका कुठे चालले? हो मावसा, लग्नीला जाता का? पाणी अडवा, पाणी जिरवा. आता देवाची भक्ती करायची असेल तर प्रत्येक शेतात तळ करा.
मुख्यमंत्र्यानं सांगितलं देवेंद्रजीनं मागेल त्याला शेततळे. आता देवाची भक्ती म्हणजे शेततळ करा. पाणी अडवा, पाणी जिरवा, म्हणा पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी अडवा. एकामेकाला अडवा आणि एकामेकाची जिरवा. आईच्या इमानानं सांगतो लघवी कधी आली तर झाडाजवळच बसा. माझं वावर आहे निंबूचं. मला घरी लघवी आली तर मी बरोबर वावरात जायचं असलं की झाडाजवळच जातो. फिवर युरिया मला जीवन कसं जगतो मायच्या इमानानं खरं बोलतो. लघवी आली तर झाडाजवळ बसीन मी. अरे मा बाप मेल्यावर मा वडिलाचं म्या अग्नी दिल्यावर नेत्रदान केलं आणि मग अग्नी दिला. अग्नी दिल्यावर मी राख वर्धा नदीत नाही आणली. वर्धा नदीचं पाणी खराब करेल. मला अक्कल आहे. मी विज्ञानावर विश्वास करणार आहो. मी तुकडोजी बाबा गाडगे बाबा विज्ञानाले मानणार आहो आणि देवालाही मानतो मी. पण माझा देव माणसातला आहे. मी धर्माला मानतो पण माझा धर्म आहे मानव धर्म. माणसानं माणसाची माणसासारखं वागावं हा माझा धर्म आहे. आणि साने गुरुजी सांगतात तो धर्म खरा तो म्हणा एकची धर्म जगाला. हा चांगला आवाज आहे म्हणणं बाईवर. आमचा एकच धर्म आहे प्रेम मानवता धर्म. हे बाई 50 रुपये दे रे. ये ना तू नाही ना डबल. तू डबल उठत लाज नाही वाटत तुले. गव्हर्नमेंटच्या योजना एकाच खानदानीत जाऊ देते का तू? इले पाठव ना. हे सावळ्या कलरची ये. ते सावळा कलर ओळखूच येते ओबीसी. ये मॅडम लवकर. हे मला कॉन्व्हेंटचं बियाणं दिसते. बाई तुझ्या शाळेचं नाव सांग. ज्ञान भारती हायस्कूल पुलगाव. ज्ञान भारती हायस्कूल. मला या गावातली नाही दिसली ना. आष्ट्यातलं लेकरू ओळखूच येते. कोरड भाऊ इरिगेशन ओळखू येते. काय नाव बेटा तुझं? भूमिका अरुण अलोने. अलोने भूमिका. काय गजब नाव ठेवलं. मग अंदाज आहे तुझे मायबाप शिकले सवरले बरोबर तुझं नाव ठेवलं. आमचे नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका. लय मोठं त्यागाचं काम आहे पण मरा लागते बाई. मिलिटरी वाल्यानंतर पोलीस वाले मरतात. बरं परवा चंद्रपूरले दारू विकणारानं मारून टाकले इन्स्पेक्टर व बाई. एक पोलीस वाला मारला. उत्तर प्रदेशात एका जनावरासाठी त्या इन्स्पेक्टरचा जीव गेला हो बाई. पोलीस तरी पोलीस वाले मारून राहिले. दंगल झाली की पोलीस वाले मरते. तरी पोलीस होत तू मरण येते लवकर. मी मुंदळाजीले विनंती करतो 100ची नोट दे. आई कोणाची तुम्ही माय आली का? उभं कर बरं त्या मायला. नाव घे. काय काय हुशार लेकरू आहे तू. धन्य आहेस तू. धन्य आहेस माय बाप. आईचं नाव घे. तुझ्या आईचं नाव घे. सविता. काय बाई बोलली होती पोरगी. एवढी शिकत लेकरू आहे पण तुझ्या माय बापाचा परिणाम आहे. तुझे बाबा आले का? तुझ्या बापाला धन्यवाद द्यावा लागेल. तुझ्या मायला घेऊन आला तो बाप. मंदात तुली बसून आणली. तू एकच पोरगी आहेस काय? भाऊ घेऊ नाही काय? भाऊ आहे. जमलं नाही तर किती त्रास झाला असता फरक मायला. 100ची नोट दे. ताई पुस्तक पाठवतो. काय रेकॉर्ड आहे बा माय. पुलगावून आले का तुम्ही दोघंही तिघही जण? चिंचोली. चिंचोलीला कोण नसते. तुला गाव आहे का? आणि शिकतो कुठं? पुलगाव. बेस्टीनं जाता का? स्कूल बस आहे. म्हणजे इंग्लिश शाळा आहे? नाही मग प्रायमरी इंग्लिश. तुझ्या गावात तर प्रायमरी इंग्लिश आहे ना. मग तुझ्या गावात तर शाळा आहे. कितवीला आहे? 7वी. मग चिंचोलीन तो बाबा पुलगावात कोण पाठवतो? बोल बोल. ऐका हे जे गावात कोण नाही शिकत? बोल ना. बोल तू. तुला जे बोलता येईल. 100 रुपये काढून ठेव. उत्तर चुकून वापर. बोल बेटा.
तुझ्याकडून मला उत्तर ऐकायचं आहे. तुझ्या गावात शाळा असल्यावर तू फुलगावात काऊन शिकतो? ते आधीपासूनच मला फुलगावात टाकलं. काऊन टाकलं? पहिल्यापासून तर शाळा आहे तुझ्या गावात. चंद्र सूर्य होता तेव्हापासून शाळा आहे जिल्हा परिषद. तरी काऊन टाकलं? बोल. आता ते तुम्ही माझ्या बाबालाच विचारा. मामाच्या पायाला डोका काय बोलते हो ते म्हणजे मा बापाला विचारा. तिच्या बापाजवळून उत्तर घेतो पण ते उत्तर घेणं चांगलं नाही. मला मालूम आहे काऊन. तिचा बाप सुज्ञ आहे. बाप कम्प्युटर त्याची माय कॅल्क्युलेटर. म्हणून चिच्चो लिहून नवरा बायको लेकराईले घेऊन आले. 100ची नोट दे. हा तुझ्या बापाले उभं कर. ओ मावसा उभे राहा. आहे का? क्या बात है. चष्मा आहे काय? तेरी प्यारी प्यारी सूरत. याचा सत्कार कर. हे एवढी अक्कल पाहिजे तुम्हाला. धन्यवाद. हे राहू द्या ना जसं तसं. काय करावं लागते? आपण गरीब लोक आपल्याला कोण ऑनलाईन मारायचं काम आहे. आता 2 लेकरं झाले काम झालं. क्या बात आहे भाई. तू खरंच हुशार आहे. मला गॅरंटी आहे तू DSP होतो. हे कॉन्स्टेबल नको. हेड कॉन्स्टेबल नाही व्हायचं. DSPच होतो. आमच्या जिल्ह्याची वाशिमची गडबड करू नका. वाशिम जिल्ह्याची SP कोण आहे मालूम आहे काका? मोक्षदा पाटील. मोक्षदा पाटील. आणि तिचा नवरा कोण आहे? पांडे जिल्हाधिकारी अकोला. समजली? या काय आडनाव? अलोने. मला आडनावरून तर ढिलं काम दिसून राहिले पण तुमच्या डोक्यात अक्कल आहे अलोनीजी की तुमची मुलगी काय एक एक टॉपिक बोलून राहिली. धन्यवाद. शालदेरे या बोल. मुकुंदराव अशा माणसात शेडजीले घ्या म्हणतात. OBCच्या म्हणतात ओपन. दोघही ओपन म्हणतात. OBC की SC काका? OBC की SC की ST? NT. भाग्य आहे ओपन वाल्याच्या हाताला धन्यवाद. देशमुख साहेबाच्या अंगाला अंग लावलं. लक्ष्मी वास केलते. अच्छा या भाऊचं काय आहेत ना? हे भाऊ तुराटकर कुराळकर हे आपले नावच असे बहुजन समाजाचे असे आहेत. कुराळकर. आणि यायचं माल पाणी बाई 100 देणं दिले का? आणि एक पुस्तकी नाही. माझ्या गाडगे बाबांना तेच सांगितलं बेटा. गाडगे बाबा पाया नव्हते लागू देत. मंदिरातही जात नव्हते वर पण मंदिर सफा करत होते. म्हणून तुमच्या तरुणाईला विनंती करतो रक्तदान करा. ज्या बाईनं रक्त पाय नको लागत जाऊ. याच्या पायीच तर गोत्यात येते बाबा. हे आहारी गेलं की डुबलं काम. म्हणून बायानं कोणीही मारा. त्या दुरून हात जोडा. जास्त मारा तुम्ही की नाही जाऊन बस मोठात. तो तुम्हाला गेमच करते आणि तो आल्यावर जादू करते आणि तुला मंतरही मारते. आम्हाला महाराज पाहिजे गाडगे बाबा. कपडे नवे जरीचे अरे आम्हाला महाराज पाहिजे भिकू बाबा. त्याच्या अंगावर कपडे नाही पैसा कुठे ठेवत. कोणी काही म्हणा म्हणजे भान नसते. तुम्ही असे म्हणा. अरे इथं कोणी साहेब लोक असतील माझ्या दुधाची शपथ सोडत्या पैसे नको. तुम्ही पोरगी लफडे भात पैदा होईल तिथं 2 वेळा विड्रॉ लग्ना अगोदर होईल. पोरग असल्याचं मानवर वर्धा जिल्ह्याची दारू बंद जुनी दारूच्या दुकानात माहित नाही. तुम्ही फुलगावले काय झालं? फुलगावची घटना आहे ना. सुनील
वडर झाला. हरिपाठ करणारा आहे का? जरा डोकं वापरा. हे दारू एवढी भयानक आहे म्हणून तुमच्या पाया लागतो. तुमच्या मायच्या दुधाची बैमानी करू नका. आणि कोणी पितही असन तर माझ्या तरुणांनो ते दारू देऊन टाका तुम्ही भिकूजी बाबांना की भिकू बाबा आम्ही पाया पडतो, दारू पिणार नाही. आम्ही तुमचं दर्शन घेतो, आम्ही बिडी नाही पिणार. आम्ही तुमच्या पाया लागतो बाबा, आम्ही तंबाखू खाणार नाही. आमच्या लग्नात डीजे वाजवणार नाही. आम्ही शेतकरी लोक आहोत. आम्ही लग्न सामुदायिक करू. आम्ही लग्नात खर्च नाही करणार. भिकू बाबा आम्ही होळीच्या दिवशी लाकडं जाळणार नाही. माझ्या इमानानं लाकडं जाळू नका. होळीच्या दिवशी ग्रामसफाई करा, पूर्ण गाव झाला आणि कचऱ्याची होळी पेटवा. रंगपंचमीला रंग नका टाकू. दररोज पोलीसवाले मरून राहिले, मिलिटरीचे जवान मरून राहिले, रक्त सांडून राहिले रे काश्मीर मध्ये. अरे ते शेतकरी आत्महत्या करून मरून राहिला. देवानं काय झोपीच्या गोळ्या खाल्ल्या? तुम्हा शेतकऱ्या करतात ते पुढाऱ्याच्या इस्टेटा वाळून राहिल्या, आमदार खासदाराचे पगार वाढून राहिले, यायचं मानधन वाढून राहिलं, शेतकऱ्याच्या मालाचे भाव कमी होऊन राहिले. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. 7वं वेतन भेटून राहिलं, अधिकार राहिले, शेतकऱ्याला कर्ज माफ नाही होऊन राहिलं. लवकर ऐकसांत आहे का? नाही ते 19 आमच्या शेतकऱ्याच्या हातात. जय जवान जय किसान. मी तर म्हणतो शेतकऱ्याला पगार द्यायला पाहिजे, कर्मचारी सारखा मानधन. 60 वर्षाचा झाला काय जाय 10,000 रुपये महिना. ते तू काही कर, ते आम्हाला नको सांगू. 9 महिने 9 दिवस झाले तरी अजून उदे पण नाही. कवा दिवस जातीन रे? मला राग येते बाबू. महाराज लोकांच्या इस्टेटा वाढून राहिल्या, सर्वेच्या इस्टेटा वाढतात. हा देशाचा अन्नदाता. तुम्ही जर शेतकऱ्यानं पेरलंच नाही तर काय याच्या बायकोच्या मॅक्सच्या तोडू खाईन का? कपडे धुयाची मशीनचे तुकडे करीन काय तो? शेतकऱ्यानं नाही केला पेरा तर काय खाईन सोन धतुरा. म्हणून लवकर कर्ज माफ करा. भिकू बाबा बरोबर बोललो ना? नाही तर तुम्ही जाईले सांगा बाबा तुम्ही शांत बरे, नाही तर पुढे कपडे उतरून म्हणा माखा. बिना दुखियों को तूने बचाया, कभी पैसों का प्यार नहीं किया. भिकू बाबा जब तेरी माया, भिकू बाबा जब तेरी माया. ज्यानं स्वार्थ केला नाही, ज्याला राग येत नाही, ज्याला द्वेष नाही, त्याच्या समोर सुंदर जवान पोरगी पाठवा, त्याच्या डोळ्यात फरक पडते का? अवलिया कोणी काही म्हणावं. बरं आपल्या समोर एखादी पोरगी येऊ द्या, चलाओ ना नैनो से बान रे, जान ले लो ना जान रे. चलाओ ना नैनो से बान रे. काही काही म्हातारे बाय म्हणतील महाराज काय कीर्तन. आई मला माफ कर काका, मी असं कीर्तन नाही करत तर तुमचं फाउंडेशन फिट नाही होत. नाही तर कीर्तनात काही तुम्ही बसत ना. या महाराजनं कीर्तन सुरू केलं आणि आज तुम्ही घरी जाऊन दाखवा. तुमच्यातलं एक लेकरू तर घरी जाऊन दाखवा. 13 लाखाची गाडी देतो तुमच्या नावात, 1 लाख 5 लाख देतो. मला मालूम आहे तुमच्यात कोणी विकणारे लोक नाही. एवढ्या थंडीत स्वतःच पेट्रोल खर्च करून आले बाबा. मंगरूळ दस्तगीरवाले दुपारूनही आले आणि आताही आले. माझा मंगरूळच्या बाजूने कार्यक्रम झाला तिथेही आले आणि मंगरूळले ऐकला आजही आले आणि युट्यूबवरही नेहमी राहतात. कमीत कमी 50 कोटी लोकांना कार्यक्रम ऐकला. परवा मला दुबईवरून आपल्या मराठी माणसाचा फोन आला, महाराजजी मैंने तुम्हा कीर्तन सुना. कधी मिलिटरी मॅनचे येतात, कधी तुमचे फोन येतात, कधी एखाद्या मुलीचा फोन येते की महाराज
तुम्ही सावित्री, जिजाबाई, अहिल्या, रमाई, भीमाई मस्त म्हणता. मला आशीर्वाद आहे. चाकू मारल्यावर मी जिवंत कसा राहिलो. 3 चाकू मारले ना मला. कीर्तन या महाराज लोक या आपण आपले आहोत असं जास्त बोलता नाहीये. पण तुम्ही समजून घ्या, या जातीयवादी लोकांना झोमते साले अजूनही आम्हाला हलकट समजते. आपल्या घरी जेवत नाही, फक्त मारवाडी गुजराती जैनाच्याच घरी जेवतात. अजूनही कुंडाच्या तेलाच्या माळ्याच्या धनगराच्या घरी जेवत नाही. छे असं मग आमचा कोरडा माल कसा चालते? तुले पक्क बनवून नाही चालत. बरं तुले अन्न नाही चालत मामाच्या हातचं, आणि सत्यनारायण करायला कसा बायकोचा हात धरत. बरं आपण एवढे बेअक्कल आहोत, अजूनही शर्मा नाही वाटत आपल्याला. बायको आपली, लग्न आपण करतो, खर्च आपण करतो, लग्नाची तारीख विचारायला त्याला जातो. किती बेअक्कल आहोत. लग्नाची तारीख तुम्हाला नाही समजत काय? माझ्याजवळचं कॅलेंडर नाही, माझ्याजवळ नाही कॅलेंडर. झाले हे कॅलेंडर आहे ना. तुमचं घराचं उद्घाटन करायचं आहे वा तू शांती तू अम्माच्या हातानं कर ना. बाबू बाबू देव मोठा आहे की तू माय बाप? उभा राह, उभा राह चटकन. ये इकडे. आता तू मुळे मोठा ऑफिसर होशील. मला मालूम आहे गरीबाचं पोट. मोठ्या माणसाचे पोट्टे ज्याच्या बापानं हरामाचं कमावलं ना त्याचं 12वी नापास, 11वीत फेल. ITआयत घुसला तिथं फेल झाला. इंजिनिअरिंग मध्ये 3 वर्ष फेल. मला तू सांग तुझं नाव काय? युवराज. 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 तो चीनचा फुलटण फाडून दाखव. 500 रुपये देतो. तेरे 500चे नोट फाडून दाखव फुलटण. तू म्हणशील मला काय नंगा करत का तू? युवराज आडनाव काय? ध्यानकर. देणकर. आपलीच पार्टी आहे 85%. धन्यवाद. मला काय विचार म्हणे तुले? तुला काय विचार? देव मोठा की तुझे मायबाप मोठे? आई बाबा. हा मग तू जास्त देवाची पूजा करतील की तुझ्या मायबापाची? कोण? आई बाबाची. मग बायको आल्यावर कोणाची पूजा करशील? बायकोची की मायबापाची? बायकोची. मग करता का लग्न? पुरा कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती. अमरावती असल्यावर तुकडोजी बाबा गाडगे बाबा बाबूजी आहे ते खरं बोलला. सत्य आहे ना. मायबापाकडे लक्षात नाही राहत ना. जय देव जय देव जय माझी बायको, जय माझी बायको. तू जे सांगशील ते मनापासून ऐकतो. जय देव जय देव जय देव जय देव जय. क्या बात आहे. याले 50ची आहे काही गरीब नाही. सॅन्डल फॅन्डली महागाई याले फक्त 50ची नोट दे. हे पुस्तक हे 500ची ठेवून दे. कोण्या गावचे काकडे भाऊ? वर्धा. देणकरजी. कोण्या गावचे? वर्धा. वर्धेहून आला का रे? हो. म्हणजे तुझी आई आहे का या गावची? हो. म्हणजे तुझे मामा आहेत काय? हो. मामाच्या या गावले मामा आहेत का? असत्यात अशात नाही आहे. चिंचोली. जवळ. चिंचोलीत मामा आहेत काय? तुझी माई चिंचोलीची आहे. हो. तुझ्या बापाला घेऊन आली काय तुझी माई? नाही. एकटीच आली काय? हो. पण तू आला ना. मामाले पोरगी गिरगी आहे का? मामाले मुलगी आहे का? नाही. म्हणून भाचा असल्यावर एवढा ऑनलाईन काऊन नाही? पण मामाच्या पोरीला, मामाच्या पोरीला म्हणलं रे. एका झटक्यात पटवली केला इशारा द्याचा खाले. मी पटवली मामाच्या पोरीला. तू झटक्यात काऊन नाही म्हणून राहिला? गेला आहेस का? हे घे मग 2 पैकी 1 घे. मजा घ्यावा लागते. अरे त्या आईनं बरोबर कार्यक्रम केला. मी यात्रेला जाते, इकडे माईची भेट झाली. मला पोरगी आहे ना बाबू. मी काय संन्यासी आहो का? दुसऱ्याच्या लेकी बाई खराब करणार?
आपण शादी सुद्धा हे पोरगा हे पोरगे मन शांत झाले आहे दर्शनी मस्त लग्न करावं. काही लोक म्हणते आम्ही ब्रह्मचारी आहोत, तिकडे शेण खाते कुत्रे. तुम्हीच सांगा ब्रह्मचारी नाही ना साधी गोट आहे का काका? आता तुमचं होय ना, एवढे अनुभव आहे तुम्हाला दांडगे. राहू शकते काय? राहू शकते भिक्खू बाबा राहू शकता, पण माणूस नाही राहू शकत. तुम्हाला किती लेकर आहेत? ते मगाचे जागा तुम्ही 2 लेकर झाल्यावर काय ब्रह्मचारीपणाची गोष्ट? चुपचाप बसा तुम्ही बोलू नका. तुमचा आदर सत्कार केला, दुसऱ्याला चान्स दिला. अरे तुमच्या डोळ्याच्या समोर उदाहरण देतो, घ्या ऐकून. पहा आता माझ्याकडे त्या बाईला बसवा. हे बाई बस, तिला बसवा खाली. हो बाई बस खाली बस. ते पाहिलं की गेली की नाही नियत तुमची. मला शानपणाच्या गोष्टी शिकवता तुम्ही. जो माणूस दररोज 14,000 गावात फिरलो मी, तुम्ही मला शिकवता का? बरं तुमचं मांग पाहायचं काय काम होतं? आता झालं गेलं पार पडलं. मारलीत ना लाईन. ब्रह्मचारी राहणं काय साधी गोष्ट आहे? तुकडोजी महाराज व्हावं लागते, त्याले गाडगे बाबा व्हावं लागते, त्याले स्वामी विवेकानंद व्हावं लागते, त्याले हनुमान व्हावं लागते. आपण मिरची मीठ, त्याले जैन व्हावं लागते, तरुण सागर महाराज. आपण मिरची खातो, लसण खातो. गंमत म्हटलं बाई खाली बस, उभ्या लोकांची नजर. तोरी नाही ना बळी दगा भागे 2 पैकी एक घे बाबू. मागची बोल नका. 50ची नोट घे, गाडगे बाबाचं पुस्तक घे. तुझ्या बापाला सांग 100 रुपयाचे 4 पुस्तकं गाडीतून घ्यायला लावतो. वाचशील तर वाचशील. एवढे आहेत: ग्रामगीता, सत्यानाश, समाज, प्रबोधन सम्राट आणि गाडगे बाबा आणि सत्यान. 2 पैकी एक घे. घे लवकर. ओढ लवकर रे. पाहिजे का? पहिल्यांदा जाग्यावर होता असाच माणूस बघते का? हे असंच झालं. घ्या, करा हातवर. धन्यवाद. मला 50 रुपये द्यायचेच होते रे, पण त्या नोट घ्यायची गडबड केली. मी देण्यासाठीच काढले. मला वाटते तुम्ही लेकरं थंडीत आले रे बाबा. बसा. थंडीत आले ना. अरे मला तर तुमचं एवढं कौतुक करावं वाटते. तुम्हाला वाटते सत्यपाल्य कीर्तनाची गरज आहे? तुम्हाला वाटते तुम्हाला गरज आहे कीर्तन ऐकायची? चुकीचं आहे तुमचं. मला गरज आहे तुमची. मी मायच्या शपथनं मावशी, कीर्तन ज्या दिवशी नाही त्या दिवशी अन्नही जात नाही. मला नशा आहे. सबसे ऊंचा है धन मेरा प्यारा भजन. फक्त लघवीले जाणाऱ्यानं गडबड करू नका. तुम्ही सांगाल त्यावेळेस बंद करी. त्यानं 2 म्हटलं बाबू, पण मला इतक्या वाजेपर्यंत नाही. मी तुमचा वेळ नाही घेणार. महत्वाचं बोलीन. कोणी लघवीली उठू नका. प्रेम कराल तर इमानदारीनं करा. लहान लेकराईले लघवी आली तर असा पाय दाबा नव्हे. याचं नाव आहे प्रेशर ब्रेक. आणि एका गेमनं नाही जमलं तर राईट वर लेफ्ट मारा. याच्या उपर जमलंच नाही तर दोन्ही चॅनल कट करा. समोरची माती वेका काका. एवढा गड्डा पडला की ठिबक सिंचन. काही पोट्टे सरळ नाही मुतत रांगोळा का. विचारला असा काऊन मुद्दा बाई? म्हणे खुशी आहे बाई. ते आयोजक लोक म्हणे तुझ्या बापाला सांगतो. म्हणे काय सांग. लोक त्याच्या बापाच्या भेटीला गेले. म्हणे वा तुमचा पोरगा, बाया आहेत तिथं, महिला मंडळ आहे, असं उभ्यानं रांगवा. ज्याच्या बापाला सांगायला गेले तर सांगणं दूर, त्याचा बाप कौलाईवर धसून खाली रांगवाय काढून. म्हणून माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, आपल्या मुलाबाळाला गुरुदेव सेवा मंडळात पाठवा.
मे महिन्यामध्ये वर्ग आहे गुरुकुलला. रवी दादा मानव, मातने दादा, इथे या मंगरुळचे कोल्हे की कोणी आहेत ना ते रक्तदान केलं. मुकेश कोल्हे आले का? नाही आले. मुकेश भाऊ कोल्हे रक्तदानाचाही कार्यक्रम घेतला. गुरुदेव सेवा मंडळ मंगरुळ दस्तगिरीच्या भावांना धन्यवाद देतो. माझ्या भावांनो, सामुदायिक प्रार्थनेला महत्व द्या. माझ्या आश्रमामध्ये आता मी वर्ग चालू केला. तुमची कोणाची लहान मुलाची इच्छा असली तर या बाबारे. 15 दिवसाचा वर्ग आहे. 21 मे ते 4 जून. माई बायको मरण पावली 4 जूनला. तुकडोजी बाबा गाडगे बाबाची पुण्यतिथी. त्या पुण्यतिथी निमित्त माझ्या पत्नीच्या पुण्यतिथी निमित्त 15 दिवसाचा वर्ग घेतो. आता संदीप पाल महाराज, आज पुरस्कार जाहीर झाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा. संदीप पाल महाराज आले व्यसनमुक्ती पुरस्कार. आणि पंकज पाल महाराज बंजाऱ्याचा, एक पखाले दादा पुरस्कार जाहीर झाले बाबा. व्यसनमुक्ती चंद्रपूरला सामाजिक न्याय मंत्री बडोले साहेब आणि कांबळे साहेब मुख्यमंत्र्यांकडून संदीप पाल, पंकज पाल, पखाले. मी बाबू हा तुकडोजी महाराजचा फोटो मुकुंदराव दादांना अर्पण करतो. खाली माझ्या पत्नीचा फोटो आहे, माझ्या वडिलाचा आणि गाडगे बाबाचा. तुकडोजी महाराज दे, गडबड करू नका. मुकुंदराव दादा देशमुख त्यांचे बंधू आहेत का हो? जवळ दिनू भाऊ. टाळ्या. 1 वर्षाच्या अगोदर कार्यक्रम घेतला. आपल्या आत्याच्या, आपल्या मामीच्या अलकाताई अशोकराव देशमुख नांदोरा डफरे त्यांच्याच मूर्ती प्रित्यर्थ मी माझ्या पत्नीच्या स्मृती प्रित्यर्थ वर्ग घेतो. माझ्या वडिलाच्या पुण्यतिथी निमित्त लेटर बुक वया वाटतो. आपण मेल्यावर असंच काम करावं. आपले आई बाप गेल्यावर, माझे वडील गेले तर मी राख कुठं टाकली काका? माझ्या वडिलाची राख शेतात टाकली, नदीत नाही. बांगड्या नाही फोडू दिल्या बाया इले मी, नाही तर बाया बांगड्या फोडतात मेल्यावर. हे नाटक करणं बंद करा बापू. मग बांगड्या फोडता. आई तुम्ही सासू मेली, सासरा मेला की सोन्याच्या बांगड्या काऊन न फोडतो? त्या बायावर कॅमेरा लावा दादा. अहो व्हिडिओ कॅमेरेवाले दादा, हा लावा कॅमेरा. बसा मावसा. आता आले का साहेब? बरोबर, आभारी आहो. कॅमेरा बायावरही लाव द्या आणि म्हाताऱ्या बाईवरही लाव द्या. नाही तर मग पोरगी सोरगी चांगलं फेसबुक दिसलं की मेरी फोटो तू खिच, मेरी फोटो तू खिच, मेरी फोटो प्रिया. तेव्हा बरोबर दाखवतो काय कमाल केली. हे एका बाईनं तोंडाली घेतलं बांधून थंडी. हा सीसीटीव्ही कॅमेरा आहे भाऊ. धन्यवाद. आता माणसाईला लावा ना. बाहेर तुम्ही मान समजता, माणसाईला का हलकट समजता का? काय नाव दादा तुमच्या कॅमेऱ्याचं? व्हिडिओ शूटिंग मारलं. प्रोजेक्ट सांगा. प्रोजेक्ट कोणाचा? राईट क्लिक, राईट 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 क्लिक. मोबाईलचं ऑप्शन राईट क्लिक. राईट क्लिक. क्लिक म्हणजे बटन दाबलं. राईट 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 म्हणजे बरोबर, क्लिक म्हणजे बटन दाबणं. अमरावती स्टुडिओ कोणाचा मालपानी? मिलिंद मनोहर. मस्त आहे राजा. तुम्ही ओरिजिनल माणसाला दाबताना सत्यपाल उभा केला तर ती चांदीची वाटी, चांदीचा पेलो, मा परमनंट गेलो म्हणून दुसरा टेम्परवारी सत्यपाल केलं. क्या बात आहे. तुमचं काय आडनाव भाऊ? तुम्ही तुमचं आडनाव? अडाव. म्हणजे यायच्यात हे अडाव. चांगला आहे. धन्यवाद दादा. हे मालक आहेत काय?
हे बसले आता हे बसले हे मला काय बोला तुम्ही मग हे मंदात कसे बसले यायले खुर्चीवर बसवा ना मागचे मागच्या यायले दिसत नाही ना सर तुमच्यामुळे दिसत नाही तुम्ही मदत करता काय त्याला हा तशीच पाहिजे जोडी आहे हे पहा आम्ही जोडी आहो धन्यवाद आभारी आहो स्वारी हा बसा ते तुमच्यामुळं एक दोन जणांना दिसत नाही पण जाऊ द्या अरे एक जण शहीद जात असन तुमच्यासाठी तर जाऊ द्या ना भारत माता की जय प्रेम आहे बाबू तुम्ही लोकांना तर आज रेकॉर्ड केलं एवढी थंडी आहे मी बाहेर असतो तर मी मामुली बाहेर निघालो ते मला गाडीतले लोक म्हणे महाराज तुम्ही चिवळा खाऊन नाही राहिले तर खा ना आम्ही थांबतो ना म्हटलं अरे एवढे मोठे लोक बसायला राहायचे एवढे मोठे उपकार केले की एवढा मोठा समाज भिक्खू बाबाचा दरबारच आहे बाबा जिंदा रहने के लिए तेरी कसम एक मुलाकात जरूरी है सनम एक मुलाकात जरूरी आज तबला वादक अनेक वर्षापासून माझ्या सोबत आले भाऊ फोटो स्टुडिओचं काम आहे मंगलाष्टकाचं ते वाद्य आहे आणि तबलाही पा डोक्याचे केस गेले लागल ते नाना चिंचोळकर आहेत पहिल्या कॅसेट मध्ये होते आता त्यानं बिझनेस चालू केला म्हणून त्यानं दुसरा उद्योग सुरू केला साधू संतो का संग जरूरी है अरे आज पोलीस वाले किती आहेत पण साधू संतामुळे दोघं भाऊ एकत्रित आहोत तबला वादक एकत्रित आहे माझा पुतण्या 7-12 एकत्रित आहोत ड्रायव्हर धनगराचा एकत्रित आहे माझा भाचा दररोज कार्यक्रम टीव्हीवर युट्यूबवर फेसबुकवर दाखवतो तुम्ही सत्यपाल महाराज ओपन करा तुमच्या खिशात चालू निवृत्ती बोल त्या मोबाईल मध्ये काही आहे बाबा आम्ही दोघं भाऊ एकत्रित आहो 50 वर्ष झाले काका मले 52 वर्ष कीर्तनाले झाले 2 वर्ष हा नव्हता मग झाला मला सक्का भाऊ नाही देशमुख साहेब तुम्ही कसे दोघं सक्के भाऊ आहो दिनू भाऊ उभे राहा तुम्ही सक्के भाऊ आहो आम्ही चुलत भाऊ आहो याची मायाला काय मा बाप येईले गाडगे बाबाचा फोटो दे मरेपर्यंत दोघही भाऊ एकत्रित राहा सक्के भाऊ भांडले ना तर गोळीबारात प्रवीण महाजन प्रमोद महाजन साहेबाले माजी मंत्र्याले गोळी घालून मारलं बाबू आणि दोघही भाऊ मेले तुम्ही मोठे व्हा श्रीमंत कमी झाले तरी चालेल पण मनानं दोघही भाऊ एकत्रित राहा मुकुंदा भाऊ दिनू भाऊ आणि मनात मी तुमचा चुलत भाऊ अंगाले अंग लावलं की माझी हालत करून एवढी पडते मला दिनू भाऊ मी राजा एवढा मोठा 52 वर्ष झाले महाराज माझ्या सायच्या हड्ड्यांनी पावल्या इल्लू इल्लू माया हुल्लू कुल्लू बापा कुल्लू कुल्लू दिनू भाऊ कंट्रोलची खिचडी आहे का चांगलं आहे तब्येत आरोग्य चांगलं आहे दिनू भाऊचं मुकुंद भाऊ बोलायला गोळ आहे म्हणून तर म्हटलं इलेक्शनचं पाहतो बरं जाऊ दे भाऊ आम्ही चुलत भाऊ दोघं भाऊ एकत्रित आहो आणि तुम्ही माय बाप 50 वर्षापासून प्रेम करता रे तुम्ही मी घारफळला लहानपणी येऊन गेलो देवगावला आलो पुलगाव तर त्या श्रीराम परीड समाजाचे होते ना त्याच्याकडे आलो झाड्यात आलो पैसेच नव्हते दिले झाड्यावाल्याने मोरे घेतलो की इसरत नाही अजून त्या जोडची ते म्हणे माये जोडचे घेतले दिलेच
घरात नाही दानराव साहेब म्हण मला गरिबीत घडवली मोरे त्यात लोक नाही विसरत मी झाड्याच इतकी मी अंगार करेल आहे झाड्यावाल्या आणि अवघं गाव नाही एकच माणूस कारणीभूत आहे. नाव नाही सांगत नाही आपण नाही सांगत नाव यासाठी नाही सांगत की तुम्हाला मालूम आहे जे हरामी लोक आहेत ना त्याची नियत शेवट लोक हरामी हे बघ द्या ना एका माणसानं माझे पैसे नाही दिले माझ्या जोडचे घेतले मग मी वाट पाहतो नंतर पाठवतो नंतर काय तर देणं ज्याची हरामी नियत आहे वो जिंदगी में बढ़ेगा नहीं चॅलेंज आहे मला हे बा हे जगदीश काय लिहिलं का 100 रुपये दिले भाऊ एवढ्या थंडीत कीर्तन ऐकायला आले जगदीश भाऊ 100 दिले सांगा बरं बनसोड म्हणजे आपलीच पार्टी आहे अंगात रक्ताचा पत्ता नाही तरी पैसे दिले तुम्ही मी धन्यवाद देतो बनसोड दादांना हृदय मोठं पाहिजे ना माणसाले हे किती दिले माझ्या इमानाने कमी नाही होत तुम्ही बाबाले भेकूरदा बाबाले अर्पण करा दान करा आणि या मंदिरात वाचनालय गरीबाले मदत जेवढी वर्गानी होईल भंडारे कमी केले तरी चालतील लोकांनी भंडारे देव देव वैदी बनले लोक प्रसाद 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 रिकाम चोट पैदा करायचं केंद्र म्हणजे भंडारा मी म्हणतो या पैशाचा विनियोग गरीबासाठी घ्या ना ये बाई तू मागची मुलगी हे 100 घे हो तूच ये ना काय करायला लागते इले पुस्तक दे पैसे नको 100चे पुस्तक दे पण सोडे काकायचे कारण इले पैशाचं काम नाही तुला काय व्हायचं मॅडम काय व्हायचं आहे जीवनात इंजिनियर क्या बात है आणि इंजिनियर काय न होतील कोण्या देवाचा अंगाराला लागेल कोणत्या देवाचा नाही अभ्यास केला लेकर कसं काय पक्के आहे भयानकच आहे धन्यवाद बाळा काय बाया हो म्हातारी मावशी तू तर उपात धरू धरू खापर खुंडी झाली हो पाय त्या लेकराचा अभ्यास क्या बात आहे मला वाटते सावित्री घुसली त्या अंगात या त्या आजीच्या अंगात होय एकी बाईचं खाशील तर नरकात जाशील ना त्या सुनबाईच्या बापाकडून हुंडा खाता भाडे हो तिचं पुस्तक तू सांग ना त्या मायनं त्या बापानं दाखल दिली चिंत सैराटची हिरोईन कोण बोल तू बोलू तुला पुस्तक दिलं सैराटची हिरोईन कोण बाबू पुस्तक दे या अरे धन्यवाद एका मिनिटात उत्तर दिलं बाळा मला 1000 जबाब माणसं पाहिजेत धन्यवाद नोट देऊ 100ची नोट दुसऱ्याच्या मंदात बोललो नाही 2 पैकी 1 घ्या मला मालूम आहे असलाची अवल्याद आहे थांबा दादा बरोबर मला वाटलं मी जाणून परीक्षा घेतली नोट घेत नाही पण प्रेम केलं वापस करून ठेवतो त्याच्याबद्दल मी शिंपी आहो हे आम्ही दोघही जण असेच लोकांना नाचवान पैसे तुम्ही कमवा हे आपले इस्टेटा तुम्ही वाढवा दादा आडनाव काय मेसराम रोहित मेसराम बरं डोक्यानं काम केलं रोहित दादा ज्योतिबा फुलेच्या मुलाचं नाव काय बर बर सैराटचा हिरो कोण माईक मध्ये बोला परश्या बरं बाबासाहेबाच्या मांडीवर
घ्या बिना औषधीचं पोरग मेलं बाबासाहेब आंबेडकरांचं आपल्यासाठी. त्याचं नाव काय नाही, फक्त सैराट आणि अर्ची नाही. तुमची गलती नाही, हे तरुण पिढी यानंच खराब केलं. सत्यपाल महाराज बर बसा. राजरत्न आहे त्याचं नाव. अरे बाबासाहेब आंबेडकरांचं बिना औषधीचं लेकरू मेलं आणि लोक मेल्यावर बाबासाहेबांनी म्हणा त्याले नवीन कपडे घ्या, मशानात नेले. बाबासाहेब म्हणे अरे औषधीनं ज्याचं पोरग पिढा पैशाचं मेलं, पैसे नव्हते त्याला मेल्यावर काय कपडे घालू. अरे बाबासाहेब आंबेडकर आले, ज्योतिबा फुले आले, सावित्री आली, शिवाजी राजे आले म्हणून तुम्ही बायका ग्रामपंचायत मध्ये पोहोचल्या, नाही तर पायातली वाहन म्हणत हो बाया हो. आणि राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील झाली ज्योतिबा फुल्यामुळं, सावित्रीबाई मुळे, अहिल्याबाई होळकरामुळं, जिजाबाई मुळे, माझ्या रमाई भीमामुळं, रमाई भीमाई मुळे. एक लाईन म्हण बाबू, कुंभारा परी तुम्ही आज बौद्ध लोक आहे, यात्रा भिकू बाबाची, मुसलमान आहे, ब्राह्मण आहे, मारवाडी आहे, गुजराती आहे, जैन आहे, नाटक आहे, बेतार आहे. आवाज तथागत भगवान बुद्धांचा, त्याला आवाज द्या ज्योतिबा फुलेंचा, शिवाजी महाराजांचा, सद्गुरु भिकुजी महाराजांचा. जास्त नको म्हणू बाबासाहेबाचं गाणं, काही लोकांचीच येते. कमी म्हण. बाबासाहेबाच्या आरक्षणाचा फायदा घेतील पण बाबासाहेबाचं नाव जमत नाही. पण मले मालूम आहे सत्यपाल फुले शाहू आंबेडकर गाडीवर लावून घेऊन मारतो. मले कधी गोळ्या मारल्या तरी मी यायच्या बापाले सोडत नाही, जातीयवाद्याची. चाकू मारताना त्यानं काय मले जगायसाठी मारलं म्हणून वर्धेले माझ्या करता वर्धा बंद होत. मोठं आंदोलन केलं लोकांना, मोर्चा काढला. भले त्यानं चाकू मारला मुंबईले, काय गलती रे माई शिंप्याच्या पोराची. तुकारामाने सोडलं नाही यायनं. नामदेव शिंप्याचं कीर्तन पण केलं, ज्योतिबा फुल्याले वरातीतून हाकललं. हे मला मारतीनी नरेंद्र दाभोळकरला गोळ्या घालून मारलं, गोविंद पानसरेले मारलं, ज्यानं खरा बोलला त्याला मारलं. सत्यपालले सोडणार नाही मला मालूम आहे, पण मी किंमत न मरी. या 9 खंजेरे वाजवल्या मी आणि याच्यात मांडलं, या अशा धरल्या मी खंजेऱ्या. आता एकटा सत्यपाल नाही, संदीप पाल, रामपाल, तुषार सूर्यवंशी. म्हणून तर तुमच्या पोराईले सांगतो, तुम्हाला ऐकायचं असेल 15 दिवसाच्या क्लास मध्ये या. मी 9 खंजेरे गंमत वाजवल्या. अच्छा अच्छा. परदेशी धर्मपंथाचे लोक मिसळल्यास भिक्खू बाबाच्या दरबारात मुसलमानी आहेत, बौद्धही आहेत, हिंदू आहेत, ख्रिश्चनी आहेत, देशमुखी आहेत, मातंगी आहेत, ओबीसी आहे, ओपन आहे, एनटी आहे, एससी आहे, व्हिजिएनटी आहे. धन्यवाद देतो. आणि आम्ही 5-6 जण बाबू आज मी धन्यवाद देतो तुमचे.